कोल्हापूर राजारामपुरी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला केली अटक। राजारामपुरी हद्दीतील मोपेडवरून तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार समीर शेख आणि अमोल पाटील यांना मिळाली होती। राजारामपुरी पोलिसांनी तातडीने तिथे सापळा रचला। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संतोष रामसिंग गौतम वय वर्ष 28 राहणार नवशा मारुती मंदिर मागे शाहूनगर असं त्या तरुणाचं नाव आहे। त्या तरुणाची अधिक चौकशी करून अंग झडती घेतली तेव्हा त्या तरुणाकडे गांजा मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेलं। त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून सुमारे 30,450 रुपयांचा 1 किलो 218 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला। त्यासोबत मोबाईल हँडसेट, 2 चाकी मोटरसायकल असा एकूण 66,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली। त्याला अटक करून अधिक चौकशी चालू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंके, उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सत्यजित सावंत यांनी ही कारवाई केली। हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।